बघा ओके का बघा ओके का बरोबर ना रोल आहे का रोल आहे. दादा आज धनंजय देशमुख यांनी तुमची भेट घेतलेली आहे, काय चर्चा झाली? शेवटी काय असतं बघा, झालेला आघात, झालेलं दुःख हे सहन होण्याच्या पलीकडचं आहे. शेवटी ज्याला त्यालाच कळतं आपला भावाचा जीव गेल्यावर वेदना काय असतात. बोलणं, दाटुमुटीची काळजी केल्यासारखं हा भाग वेगळा असतो. ते दुःख वेदना त्यांना शब्दात व्यक्त करताच येत नाही आहेत. त्यांना कुठं असं मनच लागत नाही आहे त्यांचं की या जगात भाऊ दिसत नाही. आणि शेवटी न्याय द्यायला सरकार उशीर करत आहे. आरोपी सापडायला 25-25, 30-30 दिवस लागायला लागले. शेवटी घालमेले एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि घालमेल प्रचंड आहे. जीवन असून सुद्धा नसल्यासारखं झालेलं आहे त्या परिवारावरती. आणि हाच आघात सगळ्या मराठा समाजावरती, या राज्यातल्या जनतेवरती झाले, कारण इतकी क्रूर हत्या आत्तापर्यंत झालेलीच नाही. त्यामुळं ते चर्चेसाठी आलेत. आणखीन आम्ही चर्चा केली नाही. त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही मी पूर्ण ऐकून घेणार आहे. माझा समाजालाही त्यांच्या भावना सगळ्या सांगणार आहे. आता आमची चर्चा झाल्याच्या नंतर आम्ही तुमच्याशी सविस्तर सांगू काय विषय काय नाही. त्यांना आता त्यांचा घरावरती एवढा दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या अश्रू अनावर होत नाहीत. लय अवघड परिस्थिती होती, शब्दात सांगणं खूप अवघड आहे. असं कधीच करायला नको होतं त्यांनी ते केलेलं. हे पाऊल त्यांनी उचलायलाच नको होतं. एवढी मोठा अपराध त्यांच्या हातातून झालेला आहे. त्यामुळे याच्यात कोणी सुटणार नाही. आम्ही सोडणार नाहीत कोणालाच, अजिबात सोडणार नाहीत. म्हणजे खून करणारे आरोपी असोत, त्यांना पाठबळ देणारे असोत, त्यांना बळ देणारे असोत, त्यांना लपून ठेवायसाठी मदत करणारे असो, यांना कोणाला सोडणार नाही. सरकारनं कोणकोणत्या दवाखान्यात ये, कोणकोणत्या मित्राकडे जातो, कोणकोणत्या हॉटेलवर जातो, राज्यातल्या सगळ्या क्षेत्रात आणि क्षेत्राला सरकारने गृहमंत्रालयाने सांगून ठेवायला पाहिजे होतं. दिसला की कळवा. जर दिसला आणि तरी कळविला नाही तर त्यालासुद्धा सहआरोपी करायचं काम सरकारने करायला पाहिजे. आरोपी कसं खाली लागत नाही. प्रत्येकाला त्यांनी सांगायला पाहिजे राज्यातल्या एक आरोपींना लपून ठेवू नका. आणि जर तुमच्या कोणाकडे असेल तर तो पोलिसांना कळवा, आमच्याकडे आहे म्हणून, किंवा अमुक अमुक ठिकाणी आरोपी म्हणून. हे आव्हान गृहमंत्रालयाने करायला पाहिजे. तसे तातडीचे आदेश गृहमंत्रालयाने काढले पाहिजेत की आरोपी आणि आरोपीला पाठबळ देणारे यांचे पत्ते सांगा. आणि जर कदाचित काही दिवसांना पोलिसांच्या आरोपी हाती लागले तर लपून ठेवणारे, मग ते हॉस्पिटलवाले असो, ते हॉटेलवाले असो, ते एखादे फार्म हाऊसवाले असो, किंवा एखादे मित्र असो, किंवा एखादा गावकरी असो, किंवा तो सामान्य माणूस असो, यालासुद्धा आम्ही सहआरोपी करून जेलमध्ये टाकू, असे कडक आदेश गृहमंत्रालयाने राज्यात द्यायला पाहिजे. सगळ्या क्षेत्रात सगळ्या लोकांसाठी, पण आरोपी लपून ठेवणाऱ्यांसाठी हे पाऊल उचलणं गृहमंत्रालयाचं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही तर काय सोडणार नाहीत. हा मराठा समाज आणि राज्यातली जनता देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणाने, सरकारने बेमानी दगाफटका जरी केला तरी हा समाज सरकारला वठणीला आणि संतोषबाईला न्याय द्यायची क्षमता आणि ताकद या जनतेत आहे. त्यामुळं कुटुंबाला आता आधाराची गरज आहे समाजाच्या. समाजाने त्यांना आधार द्यावा. सगळे त्यांच्या पाठीशी आहेत. आणि आम्ही देशमुख भाईला पण सांगितलं की आम्ही सगळे पाठीशी आहेत, तुम्ही काही काळजी करू नका. शेवटी सरकार जनता आहे. हे आपल्या भावाचा खुनाचा बदला घ्यायसाठी आपली मराठा समाज सक्षम आहे, तुम्ही काळजी करू नका. बरं, त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्धार केला आहे, काय सांगा? कुणाच्या? संतोष देशमुखांची हत्या झाली त्यानंतर अनेक ठिकाणी ग्रामपंचायती आता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मी पुन्हा तेच सांगतो की देशमुख कुटुंबीय एकटे नाही आहेत.
हीच आधार देणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही ग्रामपंचायतचा विषय काढला, समाज खरोखरच पाठीशी. समाज सरकार किती दिवसात करतंय बघायला लागले. आणि एकदा जर समाजाला वाटलं सरकार दिशाभूल करतंय, गोड गोड बोलतंय आणि दिखाऊपणा करायला लागले, त्या दिवशी हे राज्य तुम्हाला बंद पडलेलं दिसेल. हो, हे राज्य त्या दिवशी बंद पडलेलं दिसेल, पूर्ण सुट्टी नाही. कारण तुम्ही काय गुंडगिरी करणारा पोसायला लागले काय? तुम्ही फरार आरोपीला पोसायला लागले काय? पळून जाण्यासाठी काय मदत करायला लागले की काय? या राज्यातल्या आणि राज्याच्या बाहेरच्या सगळ्या यंत्रणेला गृहमंत्रालयाने सांगितलं पाहिजे की यांच्या मुसक्या आवळ्यासाठी ज्यांनी लपून ठेवलं आहे ना, त्यांनासुद्धा मध्ये टाकलं पाहिजे. हां, आणि आरोपी धरल्याच्या नंतरही त्या आरोपींना कोणी मदत केली ह्याचेसुद्धा CDR काढून, त्यांचे कॉल रेकॉर्ड काढून त्यांनासुद्धा सहआरोपी करून 302 मध्ये घेतलं पाहिजे. 120 मध्ये घेतलं पाहिजे ब मध्ये, आणि 302 मध्ये पण घेतलं पाहिजे. नुसते खंडणीपुरते ठेवता कामा नाही. त्या खंडणीमुळं आमचा माणसाला यांनी मारून टाकले, त्यांना सुट्टी नाही. आणि समाज पाठीशी. हे ग्रामपंचायतीच काय, तुम्ही बघा आता आणखीन थोड्याच दिवसात पूर्ण राज्य ढवळून निघणार, पुऱ्या राज्यात आंदोलन सुरू होणार. आणि त्या दिवशीच आम्ही आव्हान पण केलं आहे, आजही पुन्हा करतो की या राज्यातल्या सगळ्या जनतेला आणि मराठा समाजाला विशेष करून सांगणं आहे, आपण आपल्या जिल्ह्यात बैठका घ्या, कोणाची वाट बघू नका. पूर्ण राज्यात जिल्ह्यात हे लोन आंदोलनाचं पसरलं पाहिजे. सगळीकडे मोर्चे सुरू करा. आता परभणीच्या तारीख डिक्लेअर झाल्यात, बऱ्याच जागेवरच्या तारखी डिक्लेअर व्हायला लागल्यात आणि सगळे लढत आहेत ना. आता बीडमधला विषय घेतला तरी सगळे लढत आहेत, ते पक्षाचे कोणतेही असू द्या. ते संदीप भैया क्षीरसागर पण लढत आहे, मला वाटतं ते प्रकाशदादा पण लढत आहेत, ते विजय शिव पण लढत आहेत, सुरेश अण्णा धसही लढत आहेत, खासदारही लढत आहेत, सगळेच लढत आहेत ना. सगळे पक्ष कोणी बघायला तयार नाही, त्यामुळे सगळेच लढत आहेत. तर आता ते संदीप क्षीरसागर तर काही जात बघायचंही काम नाही, काहीच नाही, लढत आहेत. आणि सगळ्यांनी लढावं असंच राज्यभरातल्या सगळ्याच आमदारांनी या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. आरोपीला तात्काळ अटक करावी यासाठी सरपंच संघटनेची मागणी आहे. 3 दिवस ग्रामपंचायती बंद ठेवण्यात आली. रास्त मागणी आहे. तुम्हाला अटक करायला जर ग्रामपंचायती बंद ठेवायची वेळ आली, काय सरकार आहे का काय? तुम्हाला न्यायच नाही द्यायचं ठरवलं आहे का? हे चुकीचा गैरसमज आहे तुमचा सरकार म्हणून, की आमच्याकडं आमके मंत्री आहेत, आमच्या सरकारमध्ये आहेत म्हणून आम्हाला ते करता येत नाही. तुमचा भाऊ असता तर, तुमच्या बहिणीच्या नवऱ्यावरती असं घडलं असतं तर मग तुम्हाला किती वाईट वाटलं असतं. त्यामुळं या लेकराला, या राज्याचा मुलगा सरकारनं समजावा आणि आरोपीला पाठीशी घालू नये अजिबात. जिथल्या तिथं तुकडाच पडला पाहिजे. नसता जनता रस्त्यावर येणार आहे, राज्य बंद पडणार आहे आणि आम्ही पाडणार सुद्धा. तुम्ही आरोपीला पाठीशी घालताय, आरोपीच्या बाजूने बोलताय, हे सगळं चुकीचं आहे. आरोपीला साथ देणारे मंत्री तुमचं चहापाणी करतात, बिस्किट खातात, एवढी येडी नाही आहे जनता. दादा, याच्यामध्ये जे संशयित आरोपी आहे वाल्मिक कराड, हे आता पोलिसांना शरण येण्याची शक्यता आहे. CID ला शरण येण्याची शक्यता आहे. नाही, त्या ज्यात मी ऐकलं नाही, माहीत नाही मला काय ती. पण एक गोष्ट मला माहिती, सरकारने कोणाचाही मुलाहिजा केला नाही पाहिजे. जो आरोपी आहे की ज्यांनी क्रूर हत्या घडून आणली, त्यालाही सोडलं नाही पाहिजे. त्याच्या पाठीशी जो नेता आहे त्यालाही सोडलं नाही पाहिजे. तुम्हाला वाटतं याला अटक केलं, त्याला अटक केलं, आता झाला गेला विषय. आणखीन ते 2-3 फरार आहेत मुख्य आरोपी, त्याच्यात आणखीन लय मोठे जणून एकमेकाला साथ देणारे. यांना ह्या 10-20 जणाला साथ देणारा कोण? मग तो साधा माणूस असो, तो मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, तो सुद्धा शोधायचा. यांना इतक्या जणाला पाठबळ देणारा कोण? यांचे फोन झालेले आहेत, त्यांना मध्ये टाकलं पाहिजे, त्यालासुद्धा घेतलं पाहिजे. कारण आत्तापर्यंत तर कोणता विषय घेतलेलाच नाही आहे. तरी पण काही लोक जाणून बुजून त्याचं नाव नाही, त्याचं नाव नाही, त्याचं नाव नाही. तुम्ही कोण म्हणणार आहे? त्याचं नाव नाही म्हणणारे तुम्ही कोण? मदत करणारे सगळेचे सगळे याच्यात आले पाहिजेत. नसता सरकारला सोपं जाणार नाही. आम्ही पुऱ्या राज्यात आंदोलनं सुरू करणार आहेत आणि झाले सुरू ते आता. दादा, बीड जिल्ह्यात
त्यासाठी पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतः जबाबदारी घ्यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती बीडकरांकडून करण्यात येत आहे. आम्हाला संतोष भैयाचे सगळे आरोपी अटक पाहिजेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई पाहिजे. त्यांना पाठबळ पुरवणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजेत. मग ते कोणी पण असू दे, कोणत्याही पदावर बसलेला असू दे, आत्ताही ते सुद्धा सगळे पाहिजेत. सुट्टी नाही. ते कोण करायचं आणि काय करायचं ते माझा प्रश्न नाही. मला एवढंच माहिती आहे, त्यात मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, ह्या खून करणाऱ्या आरोपींच्या पाठीशी जे जे उभा राहिले, ज्यांनी फोन करायचे प्रयत्न केले आरोपींना वाचवायसाठी, सरकारकडे एरझऱ्या घालल्या, ते एरझऱ्या घालणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजेत. त्यांना अजिबात सुट्टी नाही. तो महाजन कशाला मागं ठेवलाय? त्याला कसं का बडतर्फ केलं नाही? आणखी याच्यात आणखीन 4-2 पोलीस आहेत, तेही का नाही घेतले? ते आरोपी कुठे गेलेत? ते मुख्य आरोपी 2-4 जण आणखी. म्हणजे तुम्ही दिखाऊपणाचं नाटक नका करू. तुम्हाला सुट्टी नाही आहे, सुट्टी नाही. समाज आता खवळला. एवढी क्रूरपणे हत्या करून तुम्ही जर त्याची चेष्टा करणार असलात, मयत संतोष भैया, स्वर्गीय संतोष भैया देशमुखांचे तुम्ही जर त्यांच्या जीवाशी पुन्हा खेळणार असलात तर जड जाणार आहे मुख्यमंत्री साहेब, जड जाणार आहे. आम्ही रस्त्यावरती येणार आहेत, आम्ही बघायचं तोवर बघणार आहेत, आम्ही सोडणार नाहीत. नुसते आरोपी धरून चालणार नाही. त्यांना मदत केलेले सुद्धा जेलमध्ये पाहिजेत आणि ही अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून आहे. आशापणे आणि ते पूर्ण करतील हे आम्ही प्रत्येक वेळेस बोलतोय की जे आरोपी पकडले जाणार आहेत आता त्यांना कधीच सुट्टी झाली नाही पाहिजे. ते पूर्ण अंडर ट्रायलच चालली पाहिजे. ती यांना कोणाला सुट्टी झाली नाही पाहिजे आणि त्यांना साथ देणारे सुद्धा जेलमध्ये आले पाहिजे. तो कितीही मोठा असू दे, तो राष्ट्रपती असला तरी मध्ये पाहिजे.